आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे अर्जुना, तू अतिशय भाग्यवान आहेस की तुला माझ्या विराट स्वरूपाचं आणि चतुर्भुज रूपाचं दोन्हींचं दर्शन झालं. हे दयासागर, तुमच्या या दयेचा मी आभारी आहे. तुमच्या विराट आणि चतुर्भुज रूपाच्या दर्शनानंतर माझं मन सर्व विकारांपासून मुक्त झालं आहे. माझे सगळे भ्रम आता नाश पावले आहेत. आता मी तनामनाने स्वतःला तुमच्या श्री चरणापाशी समर्पित करतो. हे स्वामी, तुमच्या भक्ताच्या या तुच्छ समर्पणाचा स्वीकार करावा आणि आज्ञा द्या. मी तुमच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करीन. हे भक्ता, मी तुझं हे समर्पण स्वीकार करतो. तू नेहमीच माझ्या दयादृष्टीखाली राहिलेला आहेस, म्हणून मी अतिशय गोपनीय असं ज्ञान तुला प्रदान केलं आहे. मी तुला धर्मयुद्ध आणि आक्रमण करायची आज्ञा करीन त्याआधी माझी अशी इच्छा आहे की जे दिव्य ज्ञान मी तुला प्रदान केलेलं आहे त्याबद्दल कुठली जर शंका किंवा कुशंका किंवा कुठलेही प्रश्न जर तुझ्या मनात असतील तर तू ते आत्ताच विचार. कारण आता यानंतर असा ज्ञान, योग आणि भक्तीच्या गोष्टी करण्यासाठी वेळ नाही मिळणार. म्हणूनच काही विचारायचं असेल तर आत्ताच विचारून घे. हे माधवा, आता या मनात ना कुठल्या शंकेला जागा राहिली आहे, नाही कुठल्या आशंकेला. आता पूर्ण श्रद्धा आणि माझं मन पूर्ण भक्तीने भरलेल्या सागरासारखं उचंबळून येतंय. परंतु काय अर्जुना? प्रभू, केवळ काही प्रश्न माझ्या मनात येत आहेत. मग यात संकोच करण्यासारखं काय आहे? जे काही विचारायचं असेल ते विचार. भगवंत, तुम्ही जेव्हा मला तुमचं विराट रूप दाखवलं तेव्हा हे पण तर सांगितलं की हे विराट रूप संपूर्ण नाहीये, केवळ मला समजण्या इतकं संपूर्ण आहे. याचा अर्थ आहे तुम्ही वास्तवात इतके विशाल आणि विकराळ आहात की तुमचा असा आकारच नाही. हो, हेच सत्य आहे. मी अनादी आहे, अनंत आहे, कालातीत आहे आणि कालातीतच राहीन. सर्व सृष्टीमध्ये अशी कुठलीच जागा नाही किंवा स्थान नाही जिथे मी नाहीये. जल, भूमी आणि आकाशातही मीच आहे. म्हणून माझा कुठलाही आकार नाही. मी निराकार आहे. आणि तुम्ही हेही तर म्हटलं होतं की हत्तीत पण तुम्ही आहात, गायीत पण तुम्ही आहात, मुंगीच्या पण तुम्हीच आहात. हो, हेही सत्यच आहे. म्हणजे तर तुम्ही साकार पण आहात. हो, जसं की मी आता तुझ्यासमोर मानव अवतारामध्ये उभा आहे, हे पण माझं साकार रूप आहे. या व्यतिरिक्त माझे जे अवतार होऊन गेले तेही मी तुला दाखवले आहेत. ते सर्वही साकारच होते, पण माझं सगळ्यात खरं आणि विशाल रूप जे आहे ते निराकार आहे. म्हणजे हे सिद्ध झालं की तुम्ही निराकार पण आहात आणि साकारही. तुमचे भक्त जे तुम्हाला साकार समजतात ते तुमच्या अवताराच्या प्रतिमा बनवून तुमची पूजा करतात, आणि जे भक्त तुम्हाला निराकार मानतात ते तुम्हाला निराकार रूपात पूजतात. यातले कोण योग्य आहेत? ते जे तुमची प्रतिमा आणि मूर्तीची पूजा करतात, का ते भक्त जे तुमच्या निराकार रूपाला पूजतात? हे अर्जुना, चुकीचं कोणीच नाही. माझ्या भक्ताला
माझं रूप चराचरातील कुठल्याही गोष्टीत दिसू शकतं आणि तो मनात माझंच ध्यान करून त्याची पूजा करतो. माझ्या रूपाच्या आणि अवतारांच्या मूर्ती बनवूनही पूजा केली जाते. ज्यांना या मूर्तीमध्ये माझं विशाल रूप दिसत नाही ते माझ्या अनादी आणि अनंत अशा निराकार रूपाची पूजा करतात. दोन्ही प्रकारचे भक्त भक्तीच्या मार्गावरूनच चालतात. चालत चालत माझ्याच दिशेने पुढे येतात. कोणी वृद्ध अशक्त असेल तर काठीच्या आधाराने माझ्यापर्यंत चालत येतो. कोणी काठीचा आधार न घेता येतो. हे अर्जुना, माझे भक्त अतिशय वेगळे आणि निराळे आहेत. कोणी मला आपला पिता मानून माझ्याशी पुत्राचं नातं जोडतो, तर कोणी मला माते समान मानतो, तर कोणी मला सखा मानतो, तर कोणी माझ्याशी प्रेमाचं नातं जोडतो, जशा गोकुळातल्या गोपी. ज्या माझ्या प्रेमात जगातले सगळे रीती रिवाज बाजूला सारतात, त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या मनात, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी माझंच रूप सामावलेलं असतं. अनेक सिद्ध साधू माझ्यावरच्या प्रेमापोटी गोपिकांच्या रूपात परत परत जन्म घेतात. मी सर्व भक्तांना त्यांच्या भक्तीचं फळ त्यांच्या आवडत्या रूपात देतो. मी त्यांचा पिताही आहे, माताही आहे, सखाही आहे आणि प्रीतम पण मीच आहे. म्हणजे काय, भक्त तुमच्यावर प्रेमही करू शकतो? प्रेमच तर भक्ती आहे. ज्याच्या मनात प्रेम नसेल तो माझा भक्त कसा होऊ शकतो? खरं सांगायचं तर मी प्रेमाने ओथंबतोय. प्रेमच परमात्मा आहे. कर्म, अकर्म, विकर्म हे काय आहे? हे अर्जुना, मनुष्य जेव्हा निष्काम भावनेने कर्म करतो तेव्हा त्या कर्माची फळं त्याला भोगावी लागत नाहीत, म्हणून ते अकर्म बनतं. कर्म त्याला म्हणतात जे सकाम भावनेने फळाच्या इच्छेने केलं जातं. त्याचं फळ कर्माप्रमाणे अवश्य मिळतं. चांगल्या कर्माचं चांगलं आणि वाईटाचं वाईट. आणि विकर्म? असत्य, कपट, हिंसा अशी अनुचित आणि निषिद्ध कर्म म्हणजे विकर्म. म्हणजे याचा अर्थ केशव, युद्ध विकर्म आहे, कारण यात हिंसा आहे. हे पार्था, तू अजूनही अज्ञानाच्या अंधकारात भरकटतोयस, म्हणून अशा गोष्टी बोलतोयस. मी आत्ताच तुला सांगितलं की कर्म ज्या भावनेने केलं जातं त्यानेच ते पाप की पुण्य ठरतं. युद्ध जर आपलं कर्तव्य समजून अधर्माच्या आणि अन्यायाच्या नाशासाठी केलं गेलं तर त्या युद्धात मरून सुद्धा व्यक्तीला स्वर्गाची प्राप्ती होते. म्हणून तू सगळ्या शंका कुशंकांचा त्याग कर आणि युद्ध कर. हे अर्जुना, जेव्हा तुला ज्ञान प्राप्त होईल तेव्हा तुला कळेल की हे विश्व माझीच माया आहे. हे विश्व माझ्यातूनच उत्पन्न झालंय. मीच या विश्वाचा पालक आहे. आणि मीच या विश्वाचा संहारक आहे. ही सर्व सृष्टी माझ्याच मायेचा खेळ आहे. तसं करण्याचा उपाय सांग.
ज्या योगे कर्म केलं तरी त्याचं बंधन नसेल. याचा अगदी सोपा उपाय आहे. तू कर्मफळाची आसक्तीच ठेवू नकोस. हे कसं का होऊ शकतं? फलप्राप्तीची इच्छा तर प्रत्येक जण करत असतो. परंतु काय इच्छा ठेवली म्हणजे मनुष्याला फलप्राप्ती होते? नाही अर्जुना, कारण फळ तर प्रारब्धाच्या हातात असतं. आणि जो कोणी मनुष्य फलप्राप्तीची इच्छा ठेवतो त्याचं मन फळाचा सारखा विचार करून स्वतःच्या कर्मापासून आणि कर्तव्यापासून विचलित होत जातं आणि त्याला ते फळ प्राप्त होत नाही ज्याची त्याने इच्छा ठेवलेली असते. पार्था, मनुष्य केवळ कर्म करू शकतो, फळ कदापि त्याच्या ताब्यात नाही. केशव, जर कर्मफळाची प्राप्ती मनुष्याच्या अथवा त्याच्या कर्माच्या ताब्यात नाही तर त्याने कर्म का करावं? कारण मनुष्याचा धर्म आहे आपल्या कर्तव्याचं पालन करणं. या कर्तव्य पालनाकरता आवश्यक कर्म करणं. परंतु हे केशव, फलप्राप्तीची कामना सोडून दिल्यानंतर मनुष्यामध्ये कर्म करण्याची प्रवृत्ती कशी उत्पन्न करायची? जर फळाची इच्छा राहणार नाही तर मनुष्य कर्म तरी का करेल? हे अर्जुना, जो साधारण मनुष्य फळाच्या इच्छेनेच कर्म करण्यास प्रेरित होतो तो सुख दुःख आदींच्या चक्रात अडकून पडतो. त्याची मनःशांती नष्ट होऊन जाते. क्षणोक्षणी, वेळोवेळी फलप्राप्तीच्या विचाराने मात्र त्याची झोप उडून जाते. हे पार्था, तू दुर्योधन आणि त्याच्या भावांकडेच बघ. लहानपणापासून दुर्योधन, शकुनी आणि दुःशासन आदी हस्तिनापुराचं सिंहासन मिळवण्याकरता किती अधर्माने वागले. आठवतंय ना तुला? त्यांनी आपल्या भीमदादाला पाण्यात फेकून दिलं होतं. आणि ती घटना पण आठवत असेल जेव्हा याच कौरवांनी तुम्हा सर्व पांडवांना लाक्षागृहात जाळून मारून टाकण्याचं कारस्थान रचलं होतं. किती उत्कृष्ट कारस्थान रचलं होतं त्यांनी. त्या आगीतून तुम्हा सर्वांना जिवंत बाहेर पडणं अशक्य होतं. किती योजनाबद्ध कर्म होतं ते. परंतु त्या कर्माचं फळ त्यांना मिळालं नाही. कारण प्रारब्ध मात्र काहीतरी वेगळंच होतं. अशा प्रकारे त्यांच्या इच्छेविरुद्ध जेव्हा सर्व प्रयास विफल झाले तेव्हा त्यांनी तुम्हा सर्वांना कपट कारस्थानाने योजना करून 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाच्या अज्ञातवासात पाठवून दिलं होतं. 8 8 8 वा मामाश्री वा, काय फासे टाकलेत. परंतु वारंवार प्रयत्न करून सुद्धा कौरवांना त्यांच्या इच्छेप्रमाणे फळ मिळालं नाही. ते हे विसरून गेले होते की कर्मफळ प्रारब्धानुसारच मिळतं. या दुष्कर्मांच्या चक्रामध्ये ते खूप वाईट अडकलेत पार्था. आणि ज्या फळाची ते कामना करताहेत ते फळ त्यांना प्राप्त होणार नाहीये. उलट दुष्कर्मांचं वाईट फळच त्यांच्या नशिबी येणार आहे. ही गोष्ट तू सदैव लक्षात ठेव. हे महादेव, भगवान श्रीकृष्ण परमात्मा, आत्मा आणि जीवात्म्याची व्याख्या करता करता मनुष्याच्या स्थूल आणि सूक्ष्म शरीराबद्दल सांगतायत. मला हे जाणून घ्यायचंय की या सूक्ष्म शरीराचा आकार काय असतो? देवी, सूक्ष्म शरीराचा आकार व्यक्तीच्या बाहेरील स्थूल शरीरासारखाच असतो, पण तो फारच छोटा असतो. हे अति लघुरूप इतकं सूक्ष्म असतं की साधारण मानवी डोळ्यांना ते दिसत नाही. प्रभू, भलेही छोटं असेल पण आहे तर शरीरच, मग का दिसत नाही? कारण त्या शरीरात पृथ्वी आणि जलासारखी स्थूल तत्व नसतात. म्हणूनच स्थूल चक्षुंना ते अजिबात दिसत नाहीत. देवी, भगवंताच्या या महाविशाल सृष्टीमध्ये वेगवेगळ्या लोकात राहणाऱ्या जीवांची शरीरं वेगवेगळ्या तत्वांनी बनलेली असतात. भगवान, मानव शरीर 5 तत्वांनी बनलेलं आहे.
पण त्याच्यामध्ये सूक्ष्म शरीर एकच कसं? नाही देवी, त्या स्थूल शरीराच्या आत वेगवेगळ्या स्तरांवर 5 शरीर असतात. पहिलं अन्नमय कोश, जे बाहेरचं स्थूल शरीर आहे, जे दिसून येतं. दुसरं प्राणामय कोश, इथून सूक्ष्म शरीराची सुरुवात होते, ज्याला बघता येत नाही. हे प्राणशक्तीचं केंद्र असतं. तिसरं मनोमय कोश, हे शरीर प्राणमय कोशापेक्षाही अधिक सूक्ष्म असतं. हे मनातल्या विचारांनी बनलेलं असतं. हे सूक्ष्म असतं. अर्थात साधारण नेत्रांच्या दृष्टीने हे बघता येत नाही. पण जे ज्ञानी सिद्धी प्राप्त करतात ते याला बघू शकतात. मनोमय कोशांतर, जे 4थं शरीर आहे, त्याला ज्ञानमय कोश असं म्हणतात. यात व्यक्तीच्या सर्व ज्ञानाचा समावेश असतो. 5वा आनंदमयी कोश असतो. हे शरीर अतिसूक्ष्म आहे. यातच आत्म्याचा निवास असतो. परंतु या शरीरामधला कुठला कोश किंवा कोणतं शरीर जीवात्म्यासोबत जातं? देवी, मृत्यूनंतर जीवात्मा मनोमय कोशाला धारण करून पुढे जात असतो. या सूक्ष्म शरीरात त्याच्याबरोबर त्याच्या आधीच्या जन्मातले संस्कार, त्याच्या चांगल्या वाईट वृत्ती, त्याच्या पाप पुण्याचा हिशोब अशा प्रकारे त्याच्या बरोबर जातात. जसं की वायू त्याच्या बरोबर फुलांचा सुगंध घेऊन येतो. हे पार्था, या सृष्टीतल्या प्राण्यांना मृत्यूनंतर आपापल्या कर्मांप्रमाणे आधी त्यांना परलोकात जाऊन काही वेळ घालवावा लागतो, जिथे ते आधीच्या जन्मात केलेल्या पुण्यकर्म आणि पापकर्मांची फळं भोगतात. मग जेव्हा त्यांच्या पापपुण्यांप्रमाणे त्यांच्या सुख दुःख भोगण्याचा हिशोब संपतो, तेव्हा ते या मृत्यूलोकात परत जन्म घेतात. या मृत्यूलोकाला कर्मलोकही म्हटलं जातं, कारण याच लोकात व्यक्तीला ती कर्म करायचा अधिकार आहे ज्यांनी त्यांचं प्रारब्ध बनतं. हे कृष्ण, जनकल्याणाकरता हे सांग की सर्वात श्रेष्ठ यज्ञ कोणता आहे? हे पार्था, द्रव्य यज्ञाच्या तुलनेत ज्ञान यज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण मानवाचं सर्वोच्च कल्याण केवळ ज्ञानशक्तीनेच होऊ शकतं. ज्ञानच मनुष्यास चांगलं वाईट, पाप पुण्य, धर्म अधर्म यांची ओळख करून देतं. इतकंच काय, ज्ञानाच्या द्वारेच प्राण्याला भगवंतांच्या स्वरूपाचं खरं ज्ञान होतं. हे पार्था, ज्ञान तो अग्नी आहे, ज्यात मानवाचे सर्व दोष, दंभ, अहंकार आदी अवगुण भस्म होऊन जातात. इतकंच काय, पण भक्तीचं मूळ देखील ज्ञानच आहे. काय म्हणालास? भक्तीचा उगम देखील ज्ञानातच होत असतो? हो अर्जुना, ज्ञानाच्या पर्वताच्या शिखरावर पोहोचूनच मनुष्याला हे ज्ञान प्राप्त होतं की ज्ञान पर्वताच्या शिखराहूनही अधिक उंचीवर ते निर्मळ आकाश आहे, जिथे भक्तीचं राज्य आहे. हे केशव, जसं की तू म्हणतोस की ज्ञानयोग कर्मयोगापेक्षा श्रेष्ठ आहे, तर मग तू मला कर्म करण्याचा आणि युद्ध करण्याचा उपदेश का बरं देत आहेस? मला संहार करण्याची प्रेरणा का बरं देतोयस? पार्था, मी असं तर नाही म्हटलं की ज्ञानयोग कर्मयोगापेक्षा श्रेष्ठ आहे. माझ्या सांगण्याचा अर्थ असा नव्हताच. तुझा गैरसमज झालाय. हे पार्था, जसं साधारण दृष्टीने बघताना एका नगरात येणारे 2 रस्ते दिसत असतील, एक पूर्वेकडून येत असेल, दुसरा दक्षिणेकडून येत असेल, परंतु ज्या प्रकारे ते दोन्ही रस्ते वेगवेगळ्या दिशांनी येऊन सुद्धा एकाच नगरात पोहोचतात, त्याच प्रकारे ज्ञानयोग आणि कर्मयोग
दोन वेगवेगळी साधनं आहेत, परंतु त्यांचं लक्ष एकच आहे. आणि दोन्ही मार्गांनी साधक ब्रह्माचीच प्राप्ती करून घेतो. म्हणूनच दोन्ही योग उत्तम आहेत, परंतु ज्ञानावर आधारित सांख्य योगाची साधना कठीण आहे. त्या तुलनेत कर्मयोगाची साधना सोपी आहे. हे बघ अर्जुना, मी पूर्व काळात देखील या लोकात राहणाऱ्यांसाठी दोन प्रकारच्या निष्ठा सांगितल्या होत्या. ज्ञानी लोकांसाठी अथवा संन्यासींकरता ज्ञानयोगाची आणि योगींसाठी अर्थात कर्मयोगींसाठी कर्मयोगाची. हे दोन्ही मार्ग प्राण्याला भगवंताकडे घेऊन जातात.